सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 22. श्लोक पाहूयात. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि वर्त एव च कर्मणि. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे नाही, मे म्हणजे माझे, पार्थ म्हणजे हे पृथापुत्र, अस्ति म्हणजे आहे, कर्तव्यम म्हणजे कर्तव्य किंवा विहित कर्म, त्रिषु म्हणजे तिन्ही, लोकेषु म्हणजे लोकांमध्ये, किंचन म्हणजे काही सुद्धा, न म्हणजे काहीच नाही, अनवाप्तम म्हणजे गरज आहे, अवाप्तव्यम म्हणजे प्राप्त करण्यालायक, वर्ते म्हणजे मी करीत आहे, एव म्हणजे निश्चितच, च म्हणजे सुद्धा आणि कर्मणी म्हणजे नियत कर्मामध्ये. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. 21व्या श्लोकात भगवंतांनी श्रेष्ठ व्यक्तींचे आचरण प्रमाण मानून मनुष्य समुदाय वागतो हे सांगितले. भगवान अर्जुनाला या श्लोकात म्हणतात की या तीनही लोकांत माझे काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असेही नाही, तरीही मी कर्म करीतच असतो. दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात आपण भगवान या शब्दाचा अर्थ पाहिला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भगवंतांकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. ते सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत. भगवंतांच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही, ते परिपूर्ण आहेत. त्यांचे शरीर आणि त्यांचा आत्मा एकच आहे. त्यांची सर्व इंद्रिये देखील दिव्य आहेत. भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यासाठी असे कोणतेही कर्तव्य नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यासाठी बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला तीनही लोकांपासून काहीच प्राप्त करायचे नाही त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते, तरीही भगवान त्यांचे कर्म करतात. भगवंतांनी जेव्हा जुलमी राजा कंस आणि जरासंध यांचा निपात केला तेव्हा ते स्वतः सिंहासनावर विराजमान होऊ शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. मथुरेच्या सिंहासनावर कंसाचा पिता उग्रसेन आणि मगध देशाच्या सिंहासनावर जरासंधाचा पुत्र सहदेव यांना विराजमान केले, कारण भगवंतांनी या जुलमी राजांपासून प्रजेला मुक्त करण्यासाठी त्यांचे निर्दालन केले होते. त्यात त्यांचा काहीही स्वार्थ नव्हता किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे सत्तेची लालसा नव्हती. तेव्हा त्यांनी केवळ क्षत्रिय धर्माचे पालन केले होते. तसेच बालपणी नंद घरी असताना गुराखी बनून
गायींना सांभाळून वैश्य धर्माचे पालन केले होते. लोकांना आदर्श घालून देण्यासाठीच युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी उपस्थित सर्व सज्जनांची सेवा देखील केली आणि उष्ट्या पत्रावळी उचलण्याचे काम केले. तसेच यज्ञासाठी आलेल्या अतिथींचे पाय धुण्याचे काम देखील त्यांनी आनंदाने केले. आणि कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी अर्जुनाच्या रथाचे सारथी बनले. याप्रमाणे त्यांनी शूद्र धर्माचे देखील पालन केले. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना ऐन रणभूमीवर अर्जुनाला उपदेश करून ब्राह्मण धर्माचेही त्यांनी पालन केले. याप्रमाणे संत महात्मे सतत कार्यरत असतात, त्यामुळे त्यांना कर्मयोगी म्हटले जाते. भगवंत स्वतः कर्मयोगी आहेत आणि हाच कर्मयोग त्यांनी गीतेत सांगितला आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक थोर संतांची देखील उदाहरणे आपण पाहू शकतो. त्यांनी आपल्या कामातच देव पाहिला. संत सावतामाळ्यांना भाजीमध्ये विठोबा दिसला, म्हणून ते म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तसेच संत गोरा कुंभार यांना मातीतच भगवंताचे रूप दिसत असे, त्यामुळे त्यांचे ते प्रत्येक कर्म त्यांच्या भावनेमुळे अकर्म बनत गेले. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरीही ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करत नाहीत. कारण सामान्य लोकांसाठी कर्तव्य पालनाच्या धर्माचा आदर्श वस्तुपाठ घालून देण्यासाठी भगवंत हे कार्य करत होते आणि त्यांचा जन्म देखील त्यासाठीच झाला होता. थोडक्यात या श्लोकाचा सारांश आहे. हा श्लोक स्पष्ट करतो की भगवंत हे कर्माच्या बंधनापासून पूर्णपणे मुक्त असूनही केवळ लोककल्याण आणि जगाच्या सुव्यवस्थेसाठी सतत कार्य करत राहतात. यामुळे अर्जुनाला कळते की जेव्हा परमेश्वरही कर्म करतात तेव्हा सामान्य मनुष्याला आपले कर्तव्य सोडून निष्क्रिय राहणे योग्य नाही. हा श्लोक श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठत्वाची आणि त्यांच्या निष्काम कर्माची व्याख्या करतो. आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक उद्देशपूर्ण कृती आणि सर्वोत्तमता म्हणजेच एक्सलन्स या संकल्पना स्पष्ट करतो. आजच्या जीवनात लोक पगार, प्रसिद्धी किंवा पदोन्नतीसाठी काम करतात. कर्म करण्यामागे नेहमी मी किंवा माझे हे हेतू असतात. हा श्लोक आपल्याला शिकवतो की आयुष्यात असे एक शिखर गाठा जिथे तुम्हाला कशाचीही गरज नसेल. ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना तिन्ही लोकांमध्ये कशाचीही आवश्यकता नाही, तरीही तुम्ही फक्त उत्कृष्टतेसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करत राहणार. आणि हीच खरी निष्काम कर्मयोगाची भावना आहे. तसेच या ठिकाणी भगवंतांनी स्वतःचे म्हणजे सर्वोच्च स्वरूपाचे उदाहरण दिले आहे. उच्च पद आणि अधिकार मिळाल्यावर लोक सहसा निष्क्रिय होतात किंवा काम इतरांवर सोपवतात. श्रीकृष्णांचे उदाहरण आपल्याला शिकवते की तुम्ही कितीही उच्च स्थानी असलात तरीही तुमचे काम थांबवू नका, कारण तुम्हीच इतरांचे मार्गदर्शक आहात. तुम्ही काम करत राहिल्यास तुमच्या नेतृत्वाखालील लोकही उत्साहाने आपले कर्तव्य पार पाडतील आणि हेच सामाजिक कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील उदाहरण पाहू शकतो. ते श्रीमंत योगी होते, परंतु आपल्या मावळ्यांचा उत्साह कायम राखण्यासाठी ते कधीही मोहिमेवर जायला तयार असत. त्यामुळे जरी तुम्ही उच्च शिखरावर किंवा प्रसिद्धीच्या शिखरावर असाल तरीही सामाजिक कल्याणासाठी तुमचे कार्य निरंतरपणे करत राहणे गरजेचे आहे. जेव्हा मनुष्याला सर्व भौतिक गरजा पूर्ण होतात
तेव्हा तो जीवनातील उद्देश शोधतो. हा श्लोक सांगतो की जेव्हा तुमचा वैयक्तिक स्वार्थ संपतो तेव्हा तुमचे जीवन सामाजिक कार्यात आणि जगाच्या भल्यासाठी समर्पित करा. तेच तुमच्या कर्माचे खरे उद्दिष्ट असावे आणि हाच जीवनातील एक ध्येय आहे. थोडक्यात हा श्लोक नेतृत्व आणि उदाहरणातून शिकवण देणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण परमेश्वर स्वतः कार्यरत राहून मानवी कल्याणाचा आदर्श स्थापित करतात. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 22वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अध्यायातील या श्लोकाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.